एक्सक्यूज मी, येस सर. या टेबलच्या बुकिंग बाबतीत काहीतरी कन्फ्युजन आहे. नाही सर, काहीच कन्फ्युजन नाही आहे. सारंग मेहेंदळे याच नावाने हा टेबल बुक आहे. सारंग मेहेंदळे मीच आहे. हा माझा भाऊ आहे सोहम मेहेंदळे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी पण हेच टेबल बुक केलंय. नाही सर, हा 7 नंबरचा टेबल सारंग मेहेंदळे याच नावाने बुक झालाय. नाही, मला सांगितलं गेलं होतं की माझ्या नावाने बुक झालंय म्हणून. भाऊजी ऐका ना, नाही म्हणजे जे झालं ते चांगलंच झालं ना. आपण एकत्र जेवायला बसूयात. तसंही हा टेबल मोठा आहे. हां, म्हणजे तसंही सावलीला माझ्यासोबत बसायचंय. तुम्ही इथे बसू शकता. नो वे. ज्या व्यक्तीचा मला चेहरा बघायची सुद्धा इच्छा नाहीये तिच्यासोबत मी टेबल नाही शेअर करणार. तारा प्लीज. काय प्लीज? आणि सोहम, हे टेबल आधी आपण बुक केलं होतं ना. हो, पण आता आपल्याला कळलंय ना हे टेबल सारंगबद्दलच्या नावाने बुक झालंय. ऐकती, हिने हे मुद्दाम केलं असणार आहे. आपण दुसरीकडे जाऊयात यार. तारा मॅडम ऐका ना, तुम्ही बसा ना इथे आमच्या सोबत. आपण एकत्र जेवायला बसूयात ना. हां, तुम्ही बसू शकता सोबत. नाही नको. सोहम, लेट्स गो. एक मिनिट मॅम. मला आत्ता आठवलं की एक्झॅक्टली काय झालं होतं. ॲक्च्युली ह्या सरांनी कॉल केला होता आणि ते म्हणाले होते की टेबल बुक करायचा आहे. सो 7 नंबरचा टेबल हा सारंग मेहेंदळे या नावानेच बुक झाला आहे. पण नंतर या सरांचा फोन आला आणि त्यावेळेस सर सॉरी बट केऑस होता. सो मेहेंदळे आडनाव सेम आल्यामुळे थोडासा गोंधळ झाला आहे सर. मी तुम्हाला लगेच दुसरा टेबल देते. प्लीज तुम्ही बसता का? एक्सक्यूज मी, मला हेच टेबल हवंय. आणि मी कोण आहे हे माहिती आहे ना तुम्हाला? अहो ऐका ना, आपण दुसरीकडे जाऊयात. अजिबात नाही सावली. आपण हे टेबल बुक केलं होतं, आपल्या नावाने हे टेबल बुक झालंय. तरी आपण सहकार्य करतोय की नाही. त्यांना जर हट्ट करायचा असेल तर आपण काही नाही करू शकत. मी इथेच बसणार आहे, आपण इथे बसणार आहोत. आपण कुठे नाही जाणार. तारा मॅडम तुम्ही तरी ऐका. तुम्ही बसा की इथे. मला भीक नको इथे कोणाची. सोहम, आपण दुसरीकडे जाऊयात. लेट्स गो. तारा, तमाशा करू नकोस प्लीज. मी तमाशा करतेय? कारण पॉसिबल सोहम. तारा, सॉरी सर. किती चांगलं हेतूने आलं होतं इथे. हे सगळं होईल याची कल्पनाही नव्हती. कुठे जायची गरज नाही, बस इथे. आपली काही चूक नाही. आपण बुक केलं होतं की नाही टेबल, आपल्या नावाने टेबल बुक झालंय. आपली काय चूक आहे? तरी आपण त्यांना म्हटलं की बसा तुम्ही. ती काय बोलते, तुझं तोंड पण नाही बघायचंय, भीक नको आहे. ही का भाषा झाली? हे बघ, माझ्या बाबतीत मी ऐकून घेईन पण तुझ्या बाबतीत नाही ऐकून घेणार. आपण कशाला मूड ऑफ करायचा? सांग, काय खाणार तू? काही. तारा मॅम, तारा मॅम, मॅम तुमचं ते गाणं मला खूप आवडतं. हा जीव तुझ्यावर जडला. हा काय मस्त गाणं आहे. हा जीव तुझ्यावर चढला. मी फॅन झालो मॅम तुमचा त्यापासून. तुमच्या लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये ऐकलं होतं, तेव्हापासून ते गाणं माझ्या डोक्यातूनच जात नाहीये. काय सुंदर गाता मॅम तुम्ही. त्या गाण्यापासून मी तुमचे फॅन झाले मॅम. येस मॅम. आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऐकायला मिळत नाहीये. तुम्ही रेकॉर्ड केलं नाहीये का ते? मॅम प्लीज आमच्यासाठी 2 लाईन तरी गाणं. हो मॅम प्लीज 2 लाईन मॅम. मॅम आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहे मॅम. प्लीज मॅम, मॅम रिक्वेस्ट करतोय. आता असं नाही गाता येणार मला. का मॅम प्लीज 2 लाईन. आम्ही खूप मोठे फॅन आहे. प्लीज रिक्वेस्ट मॅम, प्लीज 2 लाईन. ऐका ना, मी आता नाही गाऊ शकत गाणं. प्लीज आमच्यासाठी गाणं मॅम. प्लीज मॅम. नाही म्हणते ना, कळत नाही का तुम्हाला कोणाला? मला नाही गाता येणार गाणं. मला नाही येत गाणं गाता. बेसिक मॅनर्स नाही आहेत का तुमच्यात? मूर्ख कुठले, निघायतून. आय एम सॉरी. मॅमचा मूड जरा आता खराब आहे त्यामुळे त्या अशा वागतात. आय होप यू अंडरस्टँड. सॉरी, सॉरी बोलून नाही चालणार. चुकीच्या लोकांसोबत पंगा घेतलाय तुम्ही. 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत माझे. आता बघा मी काय करतो ते. नाही तुम्हाला माफी मागायला लावली ना, नाव बदलून टाकेल. माफी माय पुट. तुला काय करायचं ते कर. नाही घाबरत इथे कोणाला. तारा, मॅमच्या वतीने मी माफी मागतो. आय एम सॉरी. तारा,
का तमाशा केलास तू? मी तमाशा केला आणि तुझं काय चाललंय? मला इथे आणून हा जो काय तमाशा लावलाय त्याचं काय? काय म्हणाला होता? फक्त तू आणि मी आपण दोघं डेटवर जाऊयात म्हणून. मग ती सावली काय करते रे? वाटलं होतं की छान टाइम स्पेंड करूयात. मग आपल्या पर्सनल मोमेंटमध्ये ती सावली काय करतेय? सोहम, तू ना मला इथे आणून माझा इन्सल्ट केलास. हा तर मला असं वाटतं ना की तू हे असं मुद्दाम वागतोस मला त्रास व्हावा म्हणून. काय बोलतेस तू? असं ते खूप मोठी चूक केली आहे मी सोहम, खूप मोठी चूक केली आहे मी. तुझ्याशी लव्ह मॅरेज करून खूप मोठी चूक केली आहे मी. तारा, तुला काहीच आवडत नाही ना मी काय केलेलं? अगं तुला एक तरी गोष्ट आवडते का माझी? जाऊ दे, मला बोलायचंच नाही तुझ्याशी. हा जा जा, तुझ्या वहिनीला घेऊन बस आणि तिचंच कौतुक करत बस. अहो तुम्ही कसं बोलता तुमच्या नवऱ्याशी? एवढ्या प्रेमाने तो तुम्हाला इथे बाहेर घेऊन आलाय आणि तुम्ही चार चौघात कसं वागवताय त्यांना? लव्ह मॅरेज आहे ना तुमचं? आत्ताच म्हणालात ना प्रेम आहे म्हणून तर लग्न केलं ना तुम्ही त्यांच्याशी. मग ही काय पद्धत आहे आपल्या नवऱ्याशी वागण्याची? मला मान्य आहे एखाद चूक झाली असेल त्यांच्याकडून, पण आपण मोठ्या मनाने माफ करायचं आहो. आणि आपण आपल्या नवऱ्याला सांभाळून घेतलं की संसार सुखाचा होतोच. अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि तारा मॅडम, सोहम भाऊजींनी इतकं सगळं प्लॅन करून तुम्हाला इथे आणलं होतं, तुमच्यासाठी इतकं केलं होतं, तुम्हीच अशा वागताय. आणि हो, आता झाला थोडा गैरसमज त्यात इतकं. टाटा, तू तर काहीच बोलू नकोस. आणि तू ग कोण आहेस तू? हा तुझा काय संबंध आहे माझ्याशी? तारा वजे, मला ओळखत असशीलच पण मी नाही ओळखत तुला. आणि हे जे काही फुकटचे सल्ले देतेस ना ते तुझ्याकडे ठेव. केलं मी लव्ह मॅरेज आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास मलाच होतोय. आणि त्याचं कारण ही सावली आहे. माझ्या आयुष्यातले जे काही स्पेशल मोमेंट्स होते ना त्याची हिने वाट लावली. एनिवेज, तुझ्याशी का बोलतीये? अरे पण या अशाच आहेत का? म्हणजे नवरा इतक्या प्रेमाने बाहेर घेऊन आला आणि कशा वागल्या ना त्या? जाऊ द्या, असतो एकेकाचा स्वभाव. पण तुम्ही कोण? वंदना सोमण, कोकणाहून आली आहे. पुण्यात दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायला. इतक्या लांबून एकट्या आलात? खरं तर एकटी येणार नव्हते मी, माधव पण येणार होता. माधव म्हणजे माझा होणारा नवरा. आमचं लवकरच लग्न होणार आहे. खरं तर तो येणार होता माझ्यासोबत, पण त्याला बाबांची काळजी घ्यायला गावी थांबावं लागतं ना, त्यामुळे मग मी एकटीच आले आमचा आशीर्वाद घ्यायला. बरं, पण तुम्ही आता जे काही बोललात ना ते अगदी खरं बोललात. आपल्याला आपल्या नवऱ्याला सांभाळता आलं पाहिजे, तेव्हाच संसार सुखाचा होतो की नाही? हो, खरंच मला खरंच असं वाटतं. म्हणजे ना, एकदा आपण प्रेम केलं, नातं जोडलं आणि आपल्या माणसावर विश्वास टाकला ना की तो विश्वास जपता आला पाहिजे. असं अपेक्षा ठेवून प्रेम करणं ना मला पैसे मोजून नवरा विकत घेतल्यासारखं वाटतं. आणि असं नातं कसं टिकणार? मला काय वाटतं सांगू? आपल्याला जे मिळालंय ना त्यावर विश्वास ठेवून समाधानी राहता आलं पाहिजे. किती छान बोलता तुम्ही. एक मिनिट. अय्य माधव, 100 वर्ष आयुष्य. आलेच हा? हो, झालं दर्शन.